हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आपल्या आजच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. मागच्या काही दिवसापासून आपण भगवद्गीतेचा 9वा अध्याय श्लोक नंबर 26 त्याच्यातल्या 3 गोष्टी आपण कव्हर केल्या. एक म्हणजे पहिलं पत्रम, की भगवंताला आपण केवळ पान अर्पण केलं, तुळशीपत्र अर्पण केलं तर भगवत प्राप्ती होते. त्याच्यानंतर पत्रम पुष्प अर्पण केलं आणि कोणते पुष्प अर्पण केले पाहिजे आणि कोणते नाही याची आपण चर्चा केली. आणि तिसरं आहे फलम म्हणजे एखादं फळ तुम्ही भगवंताला अर्पण केलं तर भगवंत किती प्रसन्न होता, त्याचे असंख्य आपण उदाहरणं पाहिले. आज सगळ्यात सुंदर तोयम म्हणजे पाणी. अशी एकमेव वस्तू आहे ती फुकटमध्ये भेटते, सर्व ठिकाणी भेटते आणि ती सगळ्याला गोष्ट अवेलेबल आहे. ते म्हणजे भगवंताला 1 गिलास पाणी अर्पण केलं तरी भगवंत प्रसन्न होतात. म्हणजे भगवंत आपल्यासाठी कोणत्या स्तरावरून आपल्याला कुठपर्यंत येतात की अरे बाबा तुझ्याकडे पान नसू दे, फूल नसू दे, फळ नसू दे, पण एखादा गिलास तरी पाणी दे मला. एवढं पाणी जरी मी अर्पण केलं तरी मी प्रसन्न होतो. आणि त्याचं सुंदर भगवद्गीतेमध्ये सांगितलेले. म्हणून भगवान कृष्ण जेव्हा ह्या भूतलावर आले तर त्याने 2 ठिकाणी जास्त लीला केलेल्या आहेत. एक यमुनेच्या जलामध्ये, कारण भगवान कृष्णाला गंगेचं आणि यमुनेचं पाणी खूप अतिशय प्रिय आहे. म्हणून भगवंताने सगळ्यात जास्त लीला केली असेल ते यमुनाच्या जलविहारामध्ये केलेले. आणि जी भागवत कथा झाली ते श्रीमद भागवतम कथा झाली ती गंगाच्या तटावर झालेली. आणि त्यानंतर गंगेच्या याच्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू आपल्या नित्य पार्षदांसोबत त्याच्यामध्ये सुद्धा जलविहार केलं होतं किंवा लीला केल्या होत्या. तर भगवंताला ह्या जगातलं पाणी, आणि कोणतं पाणी तर गंगेचं पाणी किंवा यमुनाचं पाणी अर्पण केलं तर जास्तच प्रसन्न होता. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं काय आहे की एखादी विहीर, कुंड किंवा झऱ्यातलं पाणीसुद्धा अर्पण करता येतं, त्याला असं काही नियम नाहीत. म्हणून इथे पाणी कसं असलं पाहिजे, शुद्ध आणि निर्मळ असलं पाहिजे. बिस्लरीचं पाणी शुद्ध आहे पण पवित्र नाही आहे. नदीचं पाणी पवित्र आहे पण ते गढूळ असतं, ते शुद्ध दिसत नाही पण शुद्ध पण आहे त्याच्यामध्ये. बिस्लरीचं पाणी दिसतं की तुम्हाला एकदम अरे बापरे एकदम क्रिस्टल क्लिअर असतं, पण ते शुद्ध आहे, प्युरिफाय असतं. पण बिस्लरीचं पाणी कसं आहे, शुद्ध आहे, पण गंगेचं पाणी पवित्रत आहे. तर ह्या पाण्यामधला फरक सांगितला जातो. म्हणून आपण एक गिलास किंवा एक तांब्या त्याच्यामध्ये पाणी घेऊन तुम्ही भगवान कृष्णाला विष्णूला अर्पण केलं. पण त्याच्यामध्ये विशेष करून जेव्हा तुम्ही भगवंतासमोर पाणी ठेवतात, आपल्या मंदिरामध्ये 3 टाईम पाणी चेंज होते. सकाळी भगवंताला जेव्हा दर्शन आरती होते तर त्यावेळेस पाणी ठेवलं जाते. दुपार राजभोग झाल्यानंतर पुन्हा पाणी चेंज केलं जाते आणि संध्याकाळी पुन्हा झोपायला 4 वाजता पुन्हा पाणी चेंज केलं जाते. आणि पुन्हा संध्याकाळी झोपताना भगवंता पुन्हा गिलास ठेवला जातो. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की तुळशीपत्र टाकायचं आणि ते पाणी नंतर महाजल म्हणून सगळे भक्त स्वीकार करतात. ते प्राशन केलं तरी आपल्याला उद्धार होतो. म्हणून आपल्या घरामध्ये माझ्या आईचा एक नियम आहे, माहीत नाही पहिलीपासून तिला कुठून माहीत झालं, ती एकतर तुळशीच्या खाली पाणी नाही तर भगवंताला पाणी नेते ठेवा आणि मग आपल्या पोरांना घरातल्या कोणाला तरी प्यायला देते. तर हे भगवंताला केवळ पाणी अर्पण केलं. जसं आपण गुरु अष्टकम म्हणतो सकाळी, चतुर्विधा भगवत प्रसादो साधन तृप्त हरिभक्त संगा. त्याच्यामध्ये जेव्हा गुरु प्रसन्न होतात आणि भगवंत प्रसन्न होतात 4 गोष्टी त्या म्हणजे चतुर्विधा म्हणजे काय, भक्ष्य, त्याच्यानंतर चुप्स, लेह आणि पेय. तर भक्ष्य म्हणजे काय, चावून खायचे पदार्थ, म्हणजे जे काही असं भाजी पोळी ते खाऊ शकतात. चूस म्हणजे चोखून खाणारे, जसं लोणचं आहे किंवा एखादा आंबा आहे किंवा फ्रूट्स आहे, चोखून खाणारे पदार्थ किंवा कुल्फी हे पदार्थ. पण त्याच्यानंतर ले म्हणजे चाटून खाणारे, जसं आपण वेगवेगळं काहीतरी चाटून खातो असतो ते मध आहे त्या टाईपचं. आणि पी आहे द्रवरूपामध्ये, जेवणामध्ये ताक असावं पाहिजे किंवा कोकम सरबत असावं. तसंच भगवंताला हे 4 प्रकारचे पदार्थ जेवणामध्ये नित्यनियमान असले पाहिजे. भगवंताच्या प्रसादामध्ये भोगामध्ये तर पाहिजे आणि ते भक्तांच्या प्रसादामध्ये पाहिजे. म्हणून आपल्या जेवणामध्ये बघा घट्ट भाजी असते, डाळ पातळ असते, लोणचं राहते चाटून खाण्यासाठी, तिखट मिरची राहते, म्हणजे ऑलमोस्ट. तर गुरु म्हणतात की माझ्या भक्ताने या 4 पदार्थ खाल्यानं मी जास्त प्रसन्न होतो. आणि गुरु प्रसन्न झाले तर बघ, म्हणजे भक्ती किती सरळ आहे की तुम्ही प्रसाद जरी खाल्ला, चाटून चावून पिऊन जरी खाल्ला तरी गुरु आणि भगवंत प्रसन्न होतात. म्हणून इथे भगवंताला अर्पण करण्यासाठी ह्या पदार्थ आपण ते कसे असले पाहिजे, सीजनल. थंडीच्या दिवसामध्ये गरम असलं पाहिजे, उष्ण असलं पाहिजे. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड पेय, ताक असो, पन्हा असो
किंवा त्याचे पदार्थ वेगवेगळे पदार्थ अर्पण केले पाहिजे. तर जेव्हा रथयात्रेचे पहिले भगवंत जर पाहिलं पुरुषोत्तम ज्येष्ठ मासातील पौर्णिमा स्नान यात्रा असते, तर भगवंताला जे जगन्नाथ मंदिराचे विग्रह जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया ते बाहेर येतात आणि तिथे त्यांना स्नान घातलं जातं थंड पाण्यानं. त्या थंड पाण्यामध्ये नारळाचं पाणी असतं, वेगवेगळ्या पदार्थ औषध्यांचे काढे असतात, असे नाना प्रकारचे त्यांना स्नान घातल्या जातं आहे. आणि स्नान घातल्यानंतर भगवंत आजारी पडतात आणि आजारी पडल्यानंतर भगवंत त्यांना ज्वर असतात, सुगंधित शीतल जेल गुलाब जेल असं अर्पण केले जाते. त्यांना ताप येतो म्हणून भगवंत कमी कमी 15 दिवस भगवंत दर्शन देत नाहीत. म्हणून आज बी जगन्नाथपुरीला गेलात तुम्ही, जगन्नाथ त्या टायमाला गेलं तर दर्शन होत नाही, तर तुम्हाला आलारनाथला जावं लागतं. आलारनाथचं दर्शन घेतलं तर जगन्नाथपुरीचं दर्शन घेतल्यासारखे. तर त्या 15 दिवसामध्ये लक्ष्मी देवी स्वतः काय करते, विविध औषध वनस्पतीपासून काय करते, काढे बनवते आणि भगवान जगन्नाथाला अर्पण केले जाते. आणि ते काढे इथे भक्तांना, जसं आता आम्ही रंगक्षेत्री गेलो होतो, तिथं भगवंत कोण आहे, कन्निकनांचे विग्रह, तर तिथे गूळ होतं. भगवंताला कधी सर्दी झाली ना, स्पेशल अद्रयुक्त गूळ दिला होता त्या पुजाऱ्यांना. त्यांचं नाव काहीतरी मी विसरलो, मुकुंदन काहीतरी नाव होतं. तो मला कुछ वो प्रसाद मिलेगा का, म्हणजे कभी हम बीमार नाही पडते हो, रंगनाथजी का जो महाप्रसाद आहे ना, आणि तो गूळ घेऊन आलो होतो मी आणि सगळ्या भक्तांना वाटला होता आणि एवढा टेस्टी होता. त्याच्यानं काय वनस्पती टाकल्याने काही सिक्रेट सांगितलं नाही. आणि ते मी म्हणले, प्रभूजी आप हरे कृष्ण वाले इसलिए मैं आपको दे रहा, नाही तर मैं किसी को नहीं देता. आणि ते रंगनाथजीचा भेटला होता. तर असं भगवंताला मग आषाढ द्वितीयेला भगवंत काय करतात, रथ बाहेर येतात आणि मग रथयात्रा चालू होते. तर त्या टायमाला लक्ष्मीदेवी त्या काय करते, नाना प्रकारचे औषधं काढे करून भगवंताला अर्पण केले जाते. जसं आंध्र प्रदेशमध्ये मंगलगिरी पर्वत आहे, त्या गिरी पर्वतावर इथे एक नरसिंहदेव आहेत, त्यांचं नाव आहे, त्यांना म्हणतात पाना नरसिंहदेव, विग्रहाच्या रूपामध्ये ते आहेत. आणि पाना नरसिंहदेव काय करतात की तिथे जो कोणी भक्त येतात त्यांना काय करतात, वेगवेगळे पणा, आपल्याकडे पण म्हणतात आणि त्यांच्यामध्ये पानक्कम म्हणतात, आणि त्या पानकम बनवले जाते. आणि आज बी भक्त कोणी वाटीमध्ये, कोणी तांब्यामध्ये, कोणी मोठमोठे लोटे घेऊन जातात. तर भगवंत काय करतात, त्या भक्ताचा अर्ध पेदन अर्ध वापस देतात. आणि ते पण कसं बनवतात, त्याच्यामध्ये लिंबू रस असतो, मिरपूड असते, याची काळ्या मिरीची पूड असते आणि गूळ मिक्स करून ते पानं भगवंताला अर्पण केलं जातं. आणि तेच भक्त जेव्हा स्वीकार करतात तर त्यांना पण ती शीतलता भेटते. तर त्या याच्यामध्ये त्यांना आणि आवाज कसा येतो जेव्हा तुम्ही अर्पण करतात ना, आज बी मंगलगिरी गट्टक गट्टक आवाज येतो, नरसिंहदेव पेतात. भारतामध्ये एकमेव असे विग्रह येतं, 2 विग्रह आहेत, जे उज्जैनमध्ये काल भैरव ते दारू पिताना दिसतात आणि सगळ्यात जास्त भक्त तिथे वेगळ्या व्हरायटी दारू घेऊन जातात तिथे म्हणून भोलेनाथ, आणि तो प्रसाद म्हणून ते पितात. काय कलियुगामध्ये नव्हे. पण पाना नरसिंहमध्ये आज बी तुम्ही तिथे गट्टक गट्टक आवाज येतो आणि तिथे डायरेक्टली ते विग्रह ते पानं पितात, त्यांना पानं खूप आवडतो. म्हणून आपण जेव्हा विग्रहाकडे जातो रिकाम्या हाताने कधीच नाही गेलं पाहिजे. एक तर आपण एखादं फूल घेतलं पाहिजे किंवा तुळशीपत्र किंवा एखादं फळ, किंवा नाही जमलं तर पाण्याचा गिलास. आता महादेव थंडीनं कुडकुडून गेले ह्या श्रावण महिन्यामध्ये, कारण जो तो भक्त येतो तांबे उचलवतो सकाळपासून जातो. म्हणजे विचार करा, 1 महिना महादेवाला किती सण, आणि एक गरम पाणी घेऊन जात नाही बरं. बरं पाणी घेऊन जातात त्यांना काय, धतुरीचे फुलं, धतुरेचे ते फुलं. मला कधी कधी प्रश्न पडतो, खोलीगावातले भक्त बी असे आहेत की त्या, आता मी आमच्या मंदिराच्या बाजूला पाहिलं, तिथं आहे, रोज बाई येते ते धतुरीचे फुलं घेऊन जाते. तर मला नंतर प्रश्न पडले की बाई रोज धतुरीचे फुलं कशाला घेऊन जाते. म्हणे प्रभूजी श्रावण महिन्याचा. अरे मला हां श्रावण महिना आले हे माहीत होतं बाबा, पण हे रोज घेऊन जाते आटले महादेवाला. तर महादेव बी टेन्शन आहे, एक तर फाणी फुकटचं अर्पण करता हे लोक, आणि धतुरीचे फुलं मला अर्पण करतात. हे तुम्ही आता येतं ना हारतालिकाला, महादेवाच्या मेंढ्यामध्ये जास्त तेच फुलं दिसतात. तर त्यांनी का बरं असं केलं की साध्यातले साधे फुकटली ज्या तिरस्कृत वस्तू आहे अशा वस्तू जरी मला अर्पण केल्या तरी मी प्रसन्न होतो. तुम्हाला काही वेगळं अर्पण करायचं नाही, हे सगळं फुकट भेटतं आहे. गणपतीला दुर्वा कुठं विकत आणतात का लोक. आमच्या पार्के आपल्या गार्डनमधल्या अर्ध्या बाया तर संकट चतुर्थीनं आता गणपती सीझन आलं ना, लॉनच राहत नाही, कापायला बोलायची गरज नाही, यांनाच बोलवायचं मावशी घेऊन जातात. तर सांगायचं तात्पर्य की भगवंताला किंवा ते प्रसन्न करणं
हे दिलेलं. म्हणून इथे पाना नरसिंहदेव आणि भक्त त्यांना रोज रोज काही ना काही अर्पण करतात. दुसरे उष्टे ताक. जेव्हा हे एक सुंदर प्रसंग येतो भागवतामध्ये, जेव्हा भगवान कृष्ण आपल्या गोप सखासोबत रोज रोज लीला करण्यासाठी वृंदावनमध्ये गोकुळ महावनामध्ये जायचे. जात असताना भगवंताची गोप श्रीदामा, सुदामा, मधुमंगल, पेंद्या असे नाना प्रकारचे भक्त त्यांची आई स्पेशली त्याच्यासोबत शिदोरी बांधून द्यायच्या. शिदोरी म्हणजे टोकरीमध्ये, कोणी रसगुल्ला, कोणी गुलाबजाम, कोणी संदेश, कोणी श्रीखंडपुरी, कोणी लोणी, कोणी ताक, आणि ते सगळे भक्त अशा शिदोरी, कोणी थालीपीठ, असे नाना प्रकारचे पदार्थ, त्याला म्हणतात गोपालकाला. आणि आज बी तुम्ही खेडेगावात कधी गोपालकाला असतो ना, आमच्या ग्राम्य मराठवाड्यामध्ये काल्याच्या दिवशी सगळ्या बाया घरून भाकरी आणतात, कोणी चपाती आणते, कोणी वेगळ्या वराठी, कोणी डाळी आणतात. तर सगळ्या भाज्या मिक्स एकत्र केल्या जातात. डाळ तू काय कसं असेल ते डाळ वेगळी, आणि भाजी भाकरी बाजरीची ज्वारीची पोळ्या मिक्स करतात. तिथं स्वयंपाक करत नाही त्या दिवशी, प्रत्येकजण घेऊन येतो. कोणी ठेसा आणते, ठेसा बी टाकून देतात त्याचं, काही भगत असे असतात. तर वराठी करून ते मिक्स, त्याच्यामध्ये कोणती भाजी कशाचीच कळत नाही, आणि ते एवढा चांगला टेस्टी पदार्थ प्रसाद लागतो, त्याला गोपालकाला म्हणतात, आणि लोक पोटभर खातात आवडीनं वर्षात. तसंच हे यमुन्याच्या काठी कमळाचे पानं घ्यायचे आणि त्याच्यामध्ये भगवंताला श्रीदामा म्हणायचे, अरे बघ ना कृष्णा हा रसगुल्ला किती आहे, पहिले चाखायचा आणि तो अर्धा भगवंताला द्यायचा. आणि सगळे गोप, कोणी समोसा, कोणी कचोरी, कोणी पुरी, कोणी श्रीखंड, कोणी असं नाना प्रकारचे पदार्थ पहिली कृष्णाला अर्पण करायचे, आणि कृष्ण सगळ्याचं आस्वादन घ्यायचे. प्रत्येक गोप सखाला वाटायचं कृष्ण माझ्याच बाजूला आहे. आणि जेवढे गोप सखा होते तेवढ्या गोप सखासोबत भगवंत पर्सनली व्यक्तिगत त्यांच्याशी आदान प्रदान करायचे आणि प्रत्येकाचा प्रसादाचं आस्वादन करायचे. असं करता करता मधुमंगल हा ब्राह्मणाचा मुलगा, त्याच्या आईने त्या दिवशी ताक दिलं, आणि ताक कसं होतं, एकदम छान ताक होतं. त्यानं पाहिलं की इथं चांगले नाना प्रकारचे पदार्थ आहेत, आणि हे जे मटकं दिलं आहे, आणि मी तिथं गेलं तर मला प्यायला भेटणार नाही, तर करायचं काय, हे तर शिदोरी वाट, आपण शिदोरी खाल्यानंतर जाऊ, आपले शिदोरी ते ब्राह्मण आहे, ब्राह्मणाला पहिले दिलंच पाहिजे. म्हणून सुदामा काय, आपलं श्रीदामा काय करतो, मधुमंगल एका झाडाच्या बाजूला बसतो आणि आपल्या मातीच्या मटक्यामध्ये हळूहळू ताकाचा आस्वाद घेतो. असं प्रत्येक घोट पेताना त्याचं आस्वादन करीत असतो. आणि पेत असताना त्याला असा आनंद गगनात मावत नसायचा, एवढं आनंदित व्हायचं, आहा की माझ्या मायाने किती सुंदर सुंदर ताक दिले, त्याचा आस्वादन घेतला पाहिजे. आणि असा आस्वाद घेत बराच वेळ झाल्यानंतर ते ताक प्राय संपलं होतं, थोडंसं ताक राहिलं. आता हे करायचं काय, फेकता येत नाही. तेवढ्यात कृष्णानं पाहिलं की सगळे गोपसखा मला काही ना काही अर्पण करतात, मधुमंगल कुठं दिसत नाही. आणि हा तर नेहमी याच्या त्याच्यातल्या टोकरीतलं आपलं टोपलीतलं घेत असतो, आज गेला कुठं. तर भगवंतानं पाहिलं, अरे हा तर झाडाच्या बाजूला ताक पितोय. भगवंत हळूच उठले, आणि हळूच उठल्यानंतर हळूहळू जायला लागले. तेवढ्यात मधुमंगलचं लक्ष गेलं. काय लक्ष गेलं, अरे कृष्ण येतो माझ्याकडे. जसं जवळ आलं की त्यानं हावरट पाण्यासारखं आधीच पोट भरले, तुडुंब झालं, गळ्यापर्यंत आलं. पण आता राहिलेलं ताक काय करायचं, ते पिलं. आणि पिल्यानंतर ते होटामध्ये आपल्या तोंडामध्ये गुळणी धरून बसलं. मोठं ताक असं मूक करून टाकलं. आणि केल्यानंतर कृष्ण म्हणतात, अरे किती हावरट आहेस, हां सगळं ताक पिऊन टाकलं, मला थोडंसुद्धा नाही ठेवलं. ते म्हणलं नाही, संपलं आता. कृष्ण म्हणले, असं का. आणि मग कृष्णानं मूक केलं असं, आणि सुदामाचे मधुमंगलचे असे होटं दाबले. जसं दाबले ते ताक बाहेर आलं, आणि भगवंताने त्याचं ग्रहण केलं. आणि केल्यानंतर हे दृश्य जेव्हा ब्रह्माजी बघतात तर ब्रह्माजी मोहित होतात की हे सगळ्या जगाचे स्वामी ब्रह्मांड आहेत, त्यांना भोग लावण्यासाठी किती मंत्रविधी असतो, पण हे भगवंत कसं काय असू शकतात, एक गोपसखाचं उष्ट ताक पित आहेत. याचा अर्थ उद्यापासून तसं ट्राय नका करू. हां की प्रभूजी, जसं मी मागे पण सांगितलं एकदा प्रवचनामध्ये 2-4 वेळा, आम्ही एकाच्या घरी प्रसाद गेलो तर आम्ही 2-3, आणि सोफा सेट नेमकं किचन समोरच होतं. ती माऊली कुकिंग करायची, डाळ बनवते तेव्हा ना ती टाकायची, मीठ कमी घाल, अजून काय असं माहीत नाही. तर म्हटलं अरे आपण चुकीचं आलो, भगवंताच्या पहिले यालाच भोग लागतोय. तर सांगायचं तात्पर्य, जसं भगवंताने ते काय केलं, स्वीकारलं. कारण भगवंत भावग्राह्य जाणार आहेत. भगवंताला ते जसं शबरीनं उष्टे बोरगे, हे भक्तांची लेवलच वेगळी आहेत. त्यांचं आपल्यासारखं नश्वर शरीर नाही आहे. आपल्या शरीरातून एक दिवस 9 छिद्रातून घाणच पडते. हे शरीर बाहेरून पॅकेज लई भारी आहे राव. हे बॉडी आहे ना, एवढं पॅकेज भारी केलं आहे ईश्वरानं
की प्रत्येकजण त्याला अट्रॅक्ट होतो, पण आतमध्ये माल मटेरियल बघितलं ना, अरे एकदम घाण आहे. तर हे भौतिक संसार आहे, पण भगवंताचं ते सच्चिदानंद स्वरूप आणि त्यांचे पार्षद पण सच्चिदानंद स्वरूप आहेत. आणि अशा लीला केल्यानंतर भगवान त्यानं काय केलं, मधुमंगलचं उष्ट ताक पिलं होतं. हे भगवंताला त्याच्यात काय ताकाची काय आहे, थोडंसं असतं, पण पाणीच असताना ते पाणी पिलेलं आहे. म्हणून कलियुगामध्ये आणखीन एक कथा झालेली आहे पंढरपूरची, रमाबाईची. ती भगवंताला, ती पैठणमध्ये निवासी असायची आणि मग जेव्हा कधी ती पंढरपूरला जायचे तर भगवंतासाठी ताकपीठ अर्पण करायचे. ताकपीठ म्हणजे काय, ज्या लाह्या असायच्या ना त्या लाह्या दळायच्या, त्याचं पावडर करायचं, त्याचं पीठ करून ती ठेवायची आणि ताकामध्ये मिक्स करून ती भगवंताला सकाळी सकाळी 6ला अर्पण करायची. ह्यावेळेस मी गेलो तर माताजी प्रभूजी सांगितलं जाऊन घ्या, पण ते म्हणले नाही, म्हटले सकाळी जावं लागतं त्याला भेटते. मग अशी रमाबाई जेव्हा कधी यायची तर भगवंत म्हटले, अगं रमाबाई, रोज रोज तू जेव्हा कधी येते मला ताक कधी कधी प्यायला भेट, तू इथं निवास का करत नाही. म्हणून भगवंताच्या सांगण्यावरून ती रमाबाई पैठणवरून पंढरपूरला स्थायिक झाली आणि स्थायिक झाल्यानंतर रोज भगवंताला सकाळी सकाळी ताकपीठ अर्पण करायची आणि भगवान पांडुरंग रोज त्या ताकपीठाचं आस्वादन करायचे. असं खूप वर्षे झाल्यानंतर ह्या ज्या रमाबाई होत्या त्या वृद्ध अवस्थेमध्ये आल्या आणि आल्यानंतर त्यांना प्राय जर्जर अवस्थेमुळं भगवंताला ताकपीठ अर्पण करता येत नव्हतं म्हणून, आणि त्या टायमाला त्या आजारी पडल्या. आणि आजारी पडल्याबरोबर भगवंत म्हटले 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, मला ताकपीठ का भेटत नाही. तर भगवंत स्वतः गर्भगृहातून रुक्मिणीला म्हटले, थांबा इथं, रुक्मिणी मी रोज एवढे 56 भोग अर्पण करते, त्याचं ग्रहण नाही, गेले कुठं बघता रमाबाईच्या गेले. म्हणजे रमाबाई, मी ताकपीठाची किती आठवण करतो, मला भेटत का नाही. ते म्हणले, अरे पांडुरंगा, मी जर्जर झाले, मला येणंच होत नाही शक्य, तुला एक काम कर, तू येत जा रोज, तुला प्यायचं असेल. आणि म्हणून भगवंत रोज यायचे, पांडुरंग यायचे आणि ताकपीठ ग्रहण करायचे. आणि एक दिवस रमाबाई म्हटली, पांडुरंगा, रोज रोज तू तिकडे जातो येतो राहतो, त्यापेक्षा तू काम कर, इथंच निवास कर ना, मी रोज तुला खाऊ घालते. भगवंत म्हटले, चांगली आयडिया आहे. आणि मग भगवंत तिथे थांबले, कुठे, रमाबाईच्या घरी. आज बी तुम्ही जेव्हा पंढरपूरला जाता मागच्या द्वाराला तर तिथं रमाबाईचं मंदिर आणि ताकपीठ म्हणजे आषाढीमध्ये तुम्ही कुठे पांडुरंगाचं दर्शन नाही झालं, ताकपीठाचं दर्शन घेतलं तरी पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखे. तुम्ही यूट्यूबला टाकू शकता ताकपीठ रुपयाची कथा. तर पांडुरंग स्पेशल ताकपीठ पिण्यासाठी रमाबाईच्या घरी. आणि रमाबाईच्या कोणती गोष्ट होती, साधी गोष्ट होती, जे सहज सोपं कुठेही भेटून जाते कलियुगामध्ये. रात्री दही लावलं आणि तुम्ही ताक बनवून भगवंताला अर्पण केलं. आणि भगवंत कृपाळू आहेत, आपण ते जर प्यायला लागले तर आपण अर्पण करणार नाहीत, पण ते प्रसाद रूपामध्ये तुम्हाला रिटर्न करतायत. लक्षात आलं, प्रसाद रूपामध्ये रिटर्न करतायत. म्हणून हे भगवंताचं आहे. म्हणून इथे गौतमीय तंत्रामध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा भगवंताला प्रसन्न करायचं असेल तर काय, तुलसीदल मात्रेन जलेशे चुलके नवा विक्रयती स्व आत्माना भक्तो भक्त भक्तवत्सल. ह्या सुंदर श्लोकामध्ये सांगितलेलं आहे गौतमीय तंत्रामध्ये, तुलसीदल मात्रेनं, केवळ तुळशीदल मात्रेनं जलेशे चुलकी नवा, केवळ तुम्ही जी वंजळभर पाणी अर्पण केलं आणि त्याच्यात तुळशीपत्र अर्पण केलं तर भगवंत काय करतात, विक्रंते स्व आत्माना, भगवंत त्या भक्ताच्या माध्यमातून विकत घेतलं. भगवंताला विकत घ्यायचं असेल तर काय करू लागेल, वंजळभर पाणी आणि एक तुळशीपत्र अर्पण करा, पांडुरंग स्वतः त्या भक्ताला विकले जातात. भक्तयो भक्तवत्सल, अशा भक्ताला भगवंत प्रिय आहेत, भगवंताला असे भक्त प्रिय आहेत. आणि याचा प्रसंग श्री चैतन्य महाप्रभूंच्या अद्वैत आचार्य म्हणून एक मोठे महान संत होऊन गेलेले, जे महाविष्णू सदाशिवचे अवतार म्हटले जाते. जेव्हा त्यांनी पाहिलं कलियुगामध्ये प्राय सगळे लोक पतित आहेत, दीन हे नाहीत, अशा लोकांचा उद्धार कसा करायचा, म्हणून ते नित्यनेमाने त्यांच्याकडे एक शालिग्राम असायचे. शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूंचं विग्रह स्वरूपामध्ये असायचे. आणि ते गंगाजल घ्यायचे आणि तुळशीपत्र घेऊन रोज त्या शालिग्रामाला अर्पण करून प्रार्थना करायचे की भगवंत हा बद्ध जीवांच्या उद्धारासाठी तुम्ही अवतरित होत नाही तोपर्यंत त्यांचा उद्धार होऊ शकत नाही. अशा रोज रोज विनवणी करून शालिग्रामला गंगेचं पाणी आणि काय करू लागले, तुळशीपत्र अर्पण करू लागले. म्हणून आपल्या घरात लड्डू गोपाल असतो ना प्रत्येकाकडे,
लग्नात तर प्रत्येकजण देतात. त्या लड्डू गोपाला रात्री किंवा दिवसा जसं तुमच्या लहान बाळ असतं ना, तुम्ही त्याला खायला तीच अवस्था, ज्या अवस्थेमध्ये जी गोष्ट आहे ती देतात ना. का लहान बाळाला असं मोठं झणझणीत तरीवाली मिसळ देतात, खायला नाही देत. तसं लड्डू गोपाला एवढं दूध ठेवायचं थंड, त्याच्यामध्ये साखर घालायची, पिठी साखर, आणि ती द्यायचं. आणि मग ते 15-20 मिनटं ठेवल्यानंतर तो प्रसाद आपल्याला लहान लेकरानं घेतला पाहिजे. रात्री झोपताना किंवा सकाळी तुमच्याकडे लोणी असेल तर काही भक्त असं लोणी ठेवतात, काही भक्त ड्रायफ्रूट ठेवतात, आणि मग तो प्रसाद म्हणून आपल्या मुलांना ते वितरित करू शकतात. तर इथे सांगायचा मुद्दा असा की अद्वैत आचार्य प्रार्थना करे, आणि त्या प्रार्थनेमुळं श्री चैतन्य महाप्रभूंचं प्रागट्य झालं. आणि प्रागट्य झाल्यानंतर तर साक्षात त्यांनी सगळ्या जगाला कृष्ण प्रेम प्रदान करून सगळ्या बद्ध जीवांचा उद्धार केला. म्हणून भगवंत केवळ आपण पळीभर पाणी किंवा ओंजळभर पाणी अर्पण केलं, तुळशीपत्र अर्पण केलं तरी भगवंत प्रसन्न होतात. याच्यापेक्षा विकत घ्या, भगवंताला प्राप्त करायला काही पैसा लागतो का? केवळ आपली भावना आणि देण्याची भावना पाहिजे की मी काहीतरी पांडुरंगाला अर्पण केलं पाहिजे. असं एक आणखीन लीला आहे की जेव्हा चैतन्य महाप्रभू एकदा संकीर्तन करीत जाते, त्यांची भजन मंडळी मागच्या साईडला होते आणि चैतन्य महाप्रभू नृत्य करत करत पुढे जायचे. आणि नृत्य करीत असताना उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं तहान भागेनं खूप थकून गेले होते. त्यावेळेस पाहिलं एक व्यक्ती असं मोठा रांजणामध्ये ताक भरलेलं होतं, आणि तो ताक नाही का त्या रांजणातून एका ग्लासामधून सगळ्याला द्यायचा. चैतन्य महाप्रभू गेल्यानंतर चैतन्य महाप्रभू म्हटले की मला थोडंसं ताक दे, आणि मग त्या जे काही ओनर होतात त्याने एक गिलास दिलं. तर महाप्रभू म्हटले की एक गिलासानं मला काय होणार आहे, माझी तर ताण खूप मोठी, मला सगळं रांजण दे. आणि अक्षरशः श्री चैतन्य महाप्रभू तो जो रांजण होता तेवढं ताक पिलं, आणि पिल्यानंतर तो म्हटले की आता तुम्ही ताक पिलं, मला त्याच्यामधल्यामध्ये मोबदल्यात द्या. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात मी एक संन्यासी आहे, आणि संन्यासीकडे धन नसतं आहे, तुम्हाला जर धन पाहिजे असेल तर जे माझे पार्षद आहेत, माझे भक्त आहेत, त्यांच्याकडून तुम्ही घेऊन टाका. आणि ते भजन करीत आले, नृत्य करीत आल्यानंतर म्हटले अहो तुमचे स्वामीजी ताक पिऊन गेले, त्याचे पैसे द्या. ते म्हटले अहो ते बी पैसे नाहीत, निर्धन आहेत, आम्ही पण निर्धन. त्यांचे भक्त मालक कसा आहे तसे भक्त आहे, सेवक बी तसेच आहेत. आणि करायचं काय करायचं? ते म्हटले की काळजी करू नका, तुम्हाला भेटून जाईन सगळं. आणि भक्त पण निघून गेल्यानंतर हे जे काही मालक होते ते निराश झाले, कार्य भेटलं नाही. पण ते म्हटले हरकत नाही, चला. ते म्हटले की आपण सुकृत काहीतरी करू, पुण्य करू. आणि ते म्हणतात की तुमचे जे स्वामी त्यांना सांगा की मी हे ताक तुम्हाला दान देऊन टाकलं आहे, तुमची सेवा केली, तुम्ही प्रसन्न व्हा. अशा भावनेने त्यांनी काय केलं, जसं एक ब्राह्मण होता, लय चिकट होता, आणि चिकट होता त्याने जीवनात कधी दान नाही केलं. काय केलं? कधी दान नाही केलं. तर एक दिवस कुरमुरे घेऊन जात होता, प्रभुपाद म्हणतात की, आणि कुरमुरे घेऊन जात असताना नेमका हवेचा झोका आला, आणि झोक्याचा हवा आल्यानंतर तिकडे सगळं कुरमुरे उडल्यानंतर तो काय करतो, केशव अर्पण असतो, माधव अर्पण असतो, तिरुविक्रय अर्पण असतो, मधुसूदन अर्पण असतो, हे कलियुगातले. तर म्हणजे जे कुरमुरे आपल्या कामाचे नाहीत ते कोणाला अर्पण? जसं एकदा एक जण व्यक्ती त्याच्याकडे दान मागायला जायचा, आणि ते कोणाला दान देत नाही. तर तो भगवंत म्हटले की चल कंजूस माणसाकडे मी दान मागायला जातो. आणि गेल्यानंतर तुला कंजूस, तो म्हटला की भगवंत म्हणते मी बऱ्याच वेळा येतो, तुझ्याकडे दान कधी देत नाही काय नाही. ते म्हणलं भगवंत देतो, मी काय करू, एक रिंगण करतो आणि मी पैसे फेकतो, जे रिंगणात पडले ते माझे, आणि रिंगणाच्या बाहेर पडले ते तुमचे. असा ब्राह्मण चतुर असायचा. आणि मग तो काय करायचा, असे पैसे चिल्लर घ्यायचा, वरती फेकायचा. आता ते पैसे जड, ते बाहेर काही रिंगणाच्या पडत नसायचे. आणि असं करता करता जेव्हा तो टाकायचा, सगळे पैसे कुठं पडायचे? रिंगणात, एकच पडत नव्हतं. भगवंत हातबल झाले आणि शेवटी हात जोडला, तुझ्यासारखा कंजूस या जगात मी कुठं पाहिलं नाही. तर भगवंत तसं नाही. भगवंत काय करतात, तुम्ही थोडीशी जी गोष्ट दिली त्याच्या मोबदल्यात देतात. आणि जेव्हा सगळे पार्षद निघून गेले, आणि निघून गेल्यानंतर त्यावेळेस तो रांजण उचलायला जातो. तो म्हणतो की रांजण तर हलका झाला, अचानक भरला कसा? तर बघतो माणिक मोती, सोनं नाणं भरपूर काही त्याच्यामध्ये.
आणि बघतात की एवढं दिलं आहे, तर हे कोणी दिलं नाही, तो कोणी साधारण व्यक्ती नाही, तर कोणतरी भगवंत असतात। आणि त्या टायमाला ते धन सोडलं आणि पळत पळत ज्या ठिकाणी ज्या रस्त्याने गेले त्या ठिकाणी मागे गेले आणि गेल्यानंतर म्हटले तुमचे स्वामीजी कुठे? ते म्हणले आमचे स्वामीजी तर पुढे आहेत। आणि पुढे जाऊन बघतात की चैतन्य महाप्रभूला भेटल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही मला काय धन दिले, मला तुम्ही पाहिजे आणि आता मला ते धन काय नको, तुम्ही द्या मला। आणि मग श्री चैतन्य महाप्रभू त्यांना हरे कृष्ण महामंत्र देऊन भगवंताचं कृष्ण प्रेम प्राप्त दिलं। त्यानं काय अर्पण केलं भगवंताला माहिती आहे? केवळ आणि केवळ ताक अर्पण केलं, पाणी अर्पण केलं, तरी भगवंत काय करतात? विक्रयंत स्व आत्माना, केवळ स्वतः भगवंत विकल्या जातात। म्हणून भगवंताला काही विकत घेण्यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही, हे काही कळत आहे। म्हणून आपण जेव्हा एकदा जगन्नाथपुरीचा एक प्रसंग आहे की जगन्नाथपुरीचा एक राजा होते, त्यांचं नाव होतं पुरुषोत्तम देव। हा राजा एका काळी ओडिशावर प्रांतावर राज्य करीत होता। त्याचं लग्न जे कांचीपुरम आहे दक्षिण भारतामध्ये, त्या राजाची कन्याशी लग्न ठरलं होतं, पद्मावतीची लग्न ठरलं होतं। आणि लग्न ठरल्यानंतर तर त्या लग्नामध्ये बरंच झालं, तर एक दिवस या पद्मावतीचा जो वडील होते त्यांनी एका सेनापतीला सांगितलं की जा जगन्नाथपुरीला जाऊन बघ की जावयाचं कसं धनसंपत्ती ऐश्वर आहे। आणि हा सेनापती जो प्रधान सेनापती आला जगन्नाथपुरीमध्ये, आणि जसं जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर त्यावेळेस रथयात्रा होते आणि हे पुरुषोत्तम देव भगवान जगन्नाथाचे अनन्य भक्त होते। म्हणून जेव्हा ते आले तर त्यांनी पाहिलं की हे पुरुषोत्तम देव रथापुढे झाडू मारतात। आणि हे दृश्य पाहिल्यानंतर तो सेनापती भ्रमित झाला की राजानं कोणाला कन्या देते? एक भंगी आहे, चांडळ आहे, त्याला कन्या दिलेली आहे। आणि जाऊन सांगतो अहो तुमचा जावईच करण्याची सूचना चुकीची आहे, तो झाडू मारतोय जगन्नाथपुरीमध्ये। आणि त्यावेळेस तो राजा आपल्या कन्याचं काय करतात? विवाह मोडून टाकतात। आणि विवाह मोडल्यानंतर ही बातमी पुरुषोत्तम देव राजाला कळते आणि कळाल्यानंतर त्यावेळेस जगन्नाथजीला म्हणतात की लग्न माझं नाही मोडलं, की तुमचा अपमान आहे, कारण त्याने काय दृश्य पाहिलं, मी झाडू मारतोय आणि ते पाहिल्यानंतर चुकी सांगितलेले, हा तुमचा अपमान आहे आणि तुमच्या अपमानावर माझा पण अपमान आहे। आणि असं केल्यानंतर आता याला काय करायचं? ते म्हणतात की त्यावेळेस त्यांचं नाव होतं सवलू नरसिंह, जे दक्षिण भारतातल्या त्या पद्मावतीचे वडील होते। आणि मग अशा वेळेस कांची राजावर आक्रमण करायचं आणि तिच्या कन्याचं काय करायचं? विवाह करायचा असं ठरवलं। आणि ठरवल्यानंतर म्हटलं आता मी चाललो आहे, पण भगवंता तुमच्यासाठी मी युद्ध करतो, मला ना स्त्रीची अपेक्षा आहे, मला पण तुमचा जो अपमान आहे मला त्या अपमानाचा बदला घ्यायचा। म्हणून भगवान जगन्नाथ बलदेवाला यांना प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर भगवंत म्हणले काळजी करून तू जिंकशील। आणि त्या रथाच्या पुढे यांच्या जगन्नाथ बलदेव सुभद्रा काय आपलं जगन्नाथ आणि बलदेव एका घोड्यावर बसून गेले। आणि घोड्यावर जात असताना रस्त्यामध्ये जात असताना पुढे निघाले तर एक स्त्री काय करू लागली? ताक विक्री करू लागली। आणि विक्री उन्हाळ्याचे दिवस होते, मटकं घेतलं होतं डोक्यावर आणि ते ताक ते म्हटले की आम्हाला काय कर? ते ताक अर्पण कर। आणि त्या स्त्रीनं बघितलं की मोठे राजे महाराजे दिसतात आणि जरा वेशभूषण सैन्यापद्धती असतं, काहीतरी धन भेटन, आणि ताकाचं ते मटकीचे मटके पिऊन टाकले। आणि ते म्हटले की आता धन द्या, आता आम्ही ताक तर पिले। ते म्हणले धन आमचा जो राजा आहे ना ते तुम्हाला देईन। म्हणजे कसं काय देईन? ते म्हणले काळजी करू नका। आणि मग जगन्नाथजीनं आपल्या उजव्या हातातली अंगठी काढली आणि त्या स्त्रीला दिली, म्हटली ही अंगठी जो राजा आहे ना त्या राजाला तू दे, आणि त्या राजाला दिल्यानंतर तो तुला धन देईन। आणि असं म्हणून निघून गेल्यानंतर हा राजा हळूहळू लवाजमा सोबत आल्यानंतर ते म्हणले अरे राजा सांग, तुझे 2 सेनापती पुढे गेले ना ते ताक पिऊन गेले, माझं धन नाही दिले। ते म्हटले अरे बाई तू जान न पाहिजे तू मेरा मेहमान, असं कसं काय? ते म्हटले बघा तुमच्या सैन्यपतीनं जे सैनिक होते त्यांनी ही अंगठी दिली। जशी अंगठी पुरुषोत्तम राजा बघतात तेव्हा ही अंगठी जगन्नाथजींची आहे। आणि जगन्नाथजीचं असल्यानंतर तेवढे प्रसन्न झाले, एवढे भावविर झालं। आणि त्या ताक पिटणाऱ्या विकणाऱ्या आपलं ताक विकणाऱ्या स्त्रीचं नाव मानिका होतं, मानिका। आणि तिला त्याच्यामधले धन दिलं आणि तिथे आजूबाजूचे गावं पण तिला काय केलं? दान ठेवून टाकलं। आज बी ओडिसामध्ये तिच्या नावाने गाव आहे मानिकापट्टणम, आज बी ती लीला आहे। जगन्नाथपुरीपासून काही अंतरावर मानिकापट्टणम गाव आहे। तर ते स्वतः त्या राजानं त्या तिच्या नावानं ते गाव नाव दिलं आणि आजूबाजूचे जेवढे काही गावं होते ते तिला
आपल्या बक्षीस रूपामध्ये देऊन टाकलं. म्हणजे भगवंताला थोडंसं तुम्ही दिलं तर भगवंत ते काय करतात, तुम्ही कणभर दिलं तर भगवंत मनभर देतात. सुदामानं काय केलं, थोडेसे पोहे दिले, ते बी शेजारचे आणलेले, आणि भगवंतानं किती दिलेले. देवदेवताचं उलट आहे, देवाला देवदेवतानं मनभर दिलं तर ते तुम्हाला कणभर देतात, पण भगवंताला कसं आहे माहिती का, तुम्ही कणभर द्या, भगवंत मनभर देतात. तर असा सुंदर सुंदर दिलेलं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही कधी मंदिरात जाता तर कोणतं काय अर्पण केलं पाहिजे, तर भगवंत शुद्ध भक्त कोण प्रेम आणि भक्तीनं थोडेसे जल पण अर्पण करतात. तर जेव्हा कधी जातात स्वच्छ शीतल जल, नारळाचं पाणी भगवंताला कधी पण अर्पण केलं पाहिजे. त्याच्यानंतर ऊसाचा रस, त्याच्यानंतर विविध फळांचे जसं टरबूज सीजन आलं, टरबूजाचं ज्यूस, खरबुजाचं ज्यूस, मोसंबी, संत्रा, किंवा उन्हाळ्याचे दिवस आले, आपले हिवाळ्यात दिवस आले तर काढा किंवा सूप तुमच्याकडे व्हेजिटेबल होतात ते ठेवायचं भगवंताच्या समोर की घ्या. आता गरम गरम थंडीच्या दिवसात लोक हर्बल टी घेतात किंवा गरम गरम कोणी भजे घेत आहे, कोणी पकोडे, आणखीन काय काय व्हरायटी होत ते भगवंताला अर्पण केले पाहिजे. फळांचं आणि मधुर ताक, विशेष करून भगवंताला ताक खूप आवडते. पणं पण करतात. त्याच्यानंतर आवळ्याचं ज्यूस किंवा हे त्याच्या काढे, मसाला दूध, असं बऱ्याच काही पदार्थ जे लिक्विड पदार्थ आहेत, तर रात्री झोपताना किंवा दिवसा भगवंताला. आणि किती मिनटं ठेवायचं, 7 मिनटं ठेवायचं एका गिलासामध्ये, किंवा ड्रायफ्रूटचं दूध जरी ठेवलं 5 मिनटं काढायचं आणि ते आपल्या पातेल्यामध्ये ठेवून परत करून नाही का काय केलं पाहिजे, तो प्रसादमधून सगळ्याला वाटायचं. अशा प्रकारे 2 गोष्टी होतात, एक तर भगवंताची सेवा होती आणि भगवंताचं जेव्हा आपण उच्छिष्ट खाऊ तर आपल्याला पण ती कृपा भेटन आणि आपला पण उद्धार होईल. ते म्हणतात देवी देवता देवासमोर बघा, बाकीच्या धर्माच्या लोकांना तुम्ही प्रसाद द्या, ते खात नाहीत, कधी फेकून देतात. म्हणजे त्यांना एवढा विश्वास आहे की हे खाल्लं ना आपल्या बुद्धीवर. आपण कुठेही खात होतो, दर्ग्यामध्ये गेलं तरी आपला हात पुढेच असतो, आपल्या डोक्यात एवढं शेण भरलं आहे. म्हणजे हिंदू लोकांचं कोणी काही दिले तरी खातात, पण ते लोक खूप कट्टर राहतात, ते कोणाच्या हातचं खात नाहीत. हां, हे रस्त्याने एक बाबा आहेत, लांब जाताना लोक हेच नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य एक आहे की ते प्रसाद फेकून देतात. उच्छिष्टचं सांगण्याचा मुद्दा, जर TB झालेल्या व्यक्तीचं तुम्ही उच्छिष्ट खाल्लं तर त्याला TB होतो, किंवा आजारी व्यक्तीचं उच्छिष्ट खाल्लं तर आजार होण्याची शक्यता असतो. विचार करा, या जगातला संसर्ग थोडंसं कोणाचं खाल्लं तर होतं आहे. जे आनंद घन चितघन आहे भगवंताचं, जेव्हा आपण भोग प्रसाद खाऊ तर भगवंताची कृपा आशीर्वादाने ते गुण आपल्यामध्ये आत्मसात होतील. म्हणून प्रसाद कोणी ऑर्डिनरी समजा, लोक बघा सप्त्यामध्ये कोणी येणार नाही, पण ज्या दिवशी भंडारा कार्यक्रम असेल ना सगळं गाव येतं आहे. आता भागवत सप्ताह चालू आहे आमच्या विद गावामध्ये, तर तिथं रोज सकाळी कीर्तनाला लोक नसतात, गाथा पारणाला म्हणून नसतं, पण संध्याकाळची जी भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो ना रोज, कुठून येतात, कसे येतात हेच प्रश्न पडत नाही. हां, म्हणजे ॲटलिस्ट त्यांना ते पोट भरत, पण त्या श्रद्धा तर आहे ना, विश्वास श्रद्धा आहे म्हणून ते ग्रहण करतात. तर आपण जेव्हा भगवंताचं उच्छिष्ट खाऊ, भौतिक जगाचं उच्छिष्ट खाल्लं तर रोग होतो, पण भगवंताचं जेव्हा आपण उच्छिष्ट खाऊ तर भगवंतामुळे आपलं काय हृदय शुद्धीकरण होईल, भगवंताची कृपा होऊन ते जे गुण आहेत, यशाशी भगवती अकंचन सर्व गुण समासतो सुरा, की जे भगवंताचे गुण आहेत ते आपल्याला प्राप्त होतात. म्हणून साध्या गोष्टी भगवंताला अर्पण करा आणि भगवत प्राप्ती करा. हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे. श्री श्री राधा मदन गोपाल ललित देवी विशाखा देवी की जय. जगद्गुरु शिल प्रभुपाद.